माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काही राहत्याचा विकास झालेला आहे, अनेक वर्षापासून साहेबांच्या आणि माझ्याही मनामध्ये खंत होती की राहत्याला बाजारासाठी जागा नाही. वीरभद्र महाराजाच्या प्रांगणामध्ये जो बाजार लागतो तो आज बाजार साकुरीचे रस्ते जाम करत आहे, तो बाजार आज नगर मनमाड जाम करत आहे, तो बाजार आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या कॉम्प्लेक्सचं पूर्ण एंट्रन्स बंद करत आहे. आणि म्हणून कुठेतरी बाजारतळ व्हावं, जागेची उपलब्धता नसल्याने यावेळेस आपण एक प्रयोग करतोय. एक पहिली टेक्नॉलॉजी आहे जी जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये आपण त्या सगळ्या लोकांना बोलवलं आणि असा निर्णय घेतला गेलेला आहे की कातनाला म्हणजे साकुरीच्या पुलापासून तर नगर मनमाडच्या पुलापर्यंत जो कातनाल्याचा स्पेस आहे तो 50 वर्षाच्या पूरला लागणारं पाणी ग्राह्य धरून तेवढ्या साईजचे मोठे कॉन्क्रीट डॅक टाकून तो पूर्ण कातनाला परिसर अंडरग्राऊंड केला जाणार आहे. अंडरग्राऊंड केल्यानंतर माझ्या मते जवळपास 1 ते 1.25 एकर जागा राहत्याच्या बाजारतळासाठी उपलब्ध होईल आणि हा राहत्याचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. आणि एकदा हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर याचा बोध घेऊन अनेक शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं नाले वाहत आहेत आणि जिथं शहरीकरण वाढलेलं आहे असा पर्याय आपण उपलब्ध करून देणार आहोत.